झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाआधीची नेहमीची प्रक्रिया आहे। पावसाच्या अगोदर अशा पद्धतीच्या फांद्यांची छाटणी करणं हे आवश्यकही कधी कधी असतं, पण ते मूळ वृक्षाला किंवा झाडाला इजा न पोचवता किंवा त्याला न संपवता केलं पाहिजे ही आमची मागणी आहे। किंबहुना जर छाटली योग्य पद्धतीने नाही तर पूर्ण झाड वाऱ्याने निखळून पडलं तर त्यातनं सुद्धा दुर्घटना होतात हे आपल्याला माहिती आहे। पण मूळ वृक्षालाच उखडवून टाकणे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। नागरिकांचं त्या बाबतीतलं म्हणणं बरोबर आहे। आणि प्रदूषणाला तर मुंबईतल्या सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे बिल्डरचे प्रीमियम्स 50% करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या 12,000 कोटीला तर याने लुटून बिल्डरांना दिलंच। पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे। त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौपट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे। आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मलिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास बिथरवण्याचं काम आदित्यजी तुम्ही का केलं हा आमचा त्यांना सवाल आहे।